नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये वर्ग कशा पद्धतीने काढायचे हे आपण यामध्ये पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा हे ट्रिक वापरून पाहिलेले आहे. ठीक आहे, तर उर्वरित जे काही ट्रिक्स आहे, जे काही वर्ग काढण्याच्या पद्धती आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर आज बघा, दुसरा टाइप पाहणार आपण वर्ग काढण्यासाठी. यामध्ये काय म्हटलंय, संख्येच्या शेवटी शून्य असताना वर्ग काढणे. म्हणजे कुठली संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या शेवटी जर शून्य असतील, ठीक आहे, मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किती असू द्या, तर अशा संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा हे इथे आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, 10 ही एक संख्या आहे. 10च्या शेवटी आपल्याला शून्य दिसतोय. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, या संख्येमध्ये जेवढे शून्य असतील तेवढेच त्याची दुप्पट शून्य तुम्हाला यामध्ये लिहायचे. पण त्या अगोदर इथे जो कुठला अंक असणार आहे शून्य सोडून समोर अंक असेल, संख्या असेल, त्याचा वर्ग घ्यायचा आहे तुम्हाला. तर 1 चा वर्ग किती? 1. आता या ठिकाणी 1 चा वर्ग 0 1 लिहिण्याची गरज नाही. यामध्ये तसं काही करण्याची गरज नाही. सरळ सरळ जो 1 चा वर्ग 1च लिहा, 2 चा 4, 3 चा 9 या पद्धतीने. ठीक आहे, पण अगोदरची जी पद्धत होती आपल्याला तिथे 2 अंकी स्वरूपात तुम्हाला ते घ्यावं लागत होते. ठीक आहे, तर 1 चा वर्ग किती? 1. आता 1 वर किती शून्य? 1 शून्य. मग 1 चे दुप्पट किती आहे? 2 शून्य घ्यावं लागेल. इथे 1 शून्य, तर एका शून्याचे दुप्पट 2 शून्य, तर इथे 2 शून्य द्यायचे. तर 10 चा वर्ग किती झालाय? 100. दुसरं बघा, इथे 100 आहे. 1 वर 2 शून्य. अगोदर 1 चा वर्ग लिहून घेऊया. 1 चा वर्ग 1. 1 वर 2 शून्य. 2 शून्यांची दुप्पट 4 शून्य होतील. तिथे 4 शून्य लिहायचे. तर हा झाला 100 चा वर्ग 10,000. यानंतर बघा 50 चा वर्ग लिहायचा आपल्याला. तर या ठिकाणी बघा, हे 5 आहे आणि 5 वर 1 शून्य. तर 5 चा वर्ग लिहून घेऊ अगोदर. 5 चा वर्ग 25 आहे आणि 5 वर एकच शून्य. 1 शून्यांची दुप्पट 2 शून्य. तर 50 चा वर्ग किती मिळतोय? 2500. नंतर या ठिकाणी 700 घेतलेत आपण आता. ठीक आहे, तर इथे अगोदर 7 चा वर्ग लिहून घ्यायचा आहे. 7 चा वर्ग 49 आणि 7 वर किती शून्य? 2 शून्य. 2 शून्यांची दुप्पट 4 शून्य. 1 2 3 4. ठीक आहे, तर ते झाले 4,90,000. कोणाचा वर्ग आहे? 700 चा. ठीक आहे, यानंतर 150 चा बघा. आता या ठिकाणी एकच शून्य, पण संख्या काय बनते? 15 बनते. संख्या 15 आहे समोर. ठीक आहे, 15 चा वर्ग लिहून घ्या. 225 आणि याच्यावरती एकच शून्य आहे, बरोबर आहे. मग 1 शून्याची दुप्पट 2 शून्य. ठीक आहे, 22,500 हा 150 चा वर्ग. ठीक आहे, यानंतर इथे 80 चा वर्ग यायचा आहे. तर 8 चा वर्ग लिहावा लागेल. तो मिळतो आपल्याला 8 चा वर्ग 64 आणि यावरती एकच शून्य. एका शून्याची डबल 2 शून्य. किती मिळतोय? 6,400. 7 नंबरचं बघा, 250 चा वर्ग इथे घ्यायचा आपल्याला. तर या ठिकाणी बघा, संख्या कुठली समोर? 25 आहे. 25 चा वर्ग 625 आणि शेवटी एकच शून्य, तर एका शून्याची दुप्पट 2 शून्य. 62,500 हा 250 चा वर्ग. अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचे वर्ग काढू शकतो. कुठल्याही संख्येवरती शेवटी शून्य जर असेल तर अगोदर जी काही संख्या असणार आहे त्या संख्येचा वर्ग लिहून घ्या आणि त्या संख्येवरती जेवढे शून्य आहे तेवढेच दुप्पट शून्य तुम्हाला त्या वर्ग संख्येवरती द्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही वर्ग मिळत असतात. ठीक आहे, तर यानंतर आता नेक्स्ट टाइप पाहूया. आता यानंतर टाइप तिसरा पाहूया. आता यामध्ये 2 अंकी संख्या सुद्धा असू शकतात किंवा 3 अंकी सुद्धा, 4 अंकी संख्या सुद्धा असू शकतात. 4 अंकी म्हटल्यावर जरा जास्तच मोठ्या होतील, अवघड होईल थोडं. ठीक आहे, पण साधारणतः 3 अंकी सुद्धा याच्यामध्ये असतीलच. ठीक आहे, तर टाइप काय? संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्ग काढणे.
मग कुठलीही संख्या असू द्या, त्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने काढणार आहोत. इथे ज्या पद्धतीने काढू तसा. मग अगोदरची जी मेथड बघितली आपण सुरुवातीला, मग ती याला लागू होणार नाही का? तर नाही होईल, इथे होणार आहे. म्हणजे असं काही नाही की आपण फक्त याच पद्धतीने याचे वर्ग काढणार आहेत. ती जी पहिली पद्धत आपण बघितली त्याला सुद्धा म्हणजे त्या पद्धतीने काढले काय आणि या पद्धतीने काढले काय, तर दोघांचा वर्ग सारखाच येणार आहे. त्याच्यात काही फरक राहणार नाहीये. फक्त हे कोणासाठी, हे स्पेशल एक ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल अशांसाठीच आहे फक्त. ठीक आहे. तर मग तुम्हाला जे सोयीस्कर वाटलं त्या पद्धतीने तुम्ही फास्ट मध्ये आन्सर काढू शकता. तर या ठिकाणी बघा आन्सर कसं काढायचंय. 15 ही एक संख्या आहे. आता या ठिकाणी फक्त एकक स्थान बघा काय, तर एकक स्थान किती आहे? 5 आहे. तर 5 चा वर्ग लिहून घ्यायचा. 5 चा वर्ग किती आहे? 25. मग एकक स्थान सोडल्यानंतर जी पण अंक उरणार आहे तर ती एक संख्याच बनणार आहे, बरोबर आहे. मग ती एक अंकी असेल किंवा 2 अंकी असेल. जर संख्या जर 3 अंकी असेल तर मग इथे 2 अंकी संख्या बनणार आहे, बरोबर आहे. मग इथे एकच आहे, बरोबर आहे. मग एक नंतर कोण येतो? एक नंतर येतो 2. एक नंतर कोण येत असतो? 2. मग या दोघांचा गुणाकार घ्यायचा. किती येतोय? 2. हे नेहमी असंच करायचंय तुम्हाला. इथे जी कुठली संख्या असेल ती संख्या आणि त्याच्या समोरची येणारी संख्या यांचा गुणाकार तुम्हाला कुठे लिहायचा आहे? हे जे 25 घेतलेले आहेत आपण या 5 चा वर्ग त्याच्या समोर लिहायचं. इथे किती? 2 आहे. तर हे 2. तर 15 चा वर्ग किती? 225. दुसरं एक्झाम्पल पहा. एकक स्थानी 5 आलेले आहेत. या 5 चा वर्ग लिहून घ्यायचा आहे 25, बरोबर आहे. याच्या समोर काय? 4 आहे. 4 गुणिला 4 नंतर कोण येणार आहे? लगेच 5. या दोघांचा गुणाकार घ्या. 4 गुणिला 5 20. 4 5 20. तर 20 कुठे लिहिणार? 25 च्या समोर. 2025. 25 चा वर्ग. अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे काढतोय. नंतर आहे 95. एकक स्थानी कोण आहे? 5 आहे. 5 चा वर्ग लिहून घ्यायचा आहे 25, बरोबर आहे. आणि 5 च्या समोर कोण आहे? 9 आहे. कोण आहे? 9. 9 नंतर कोण येणार आहे? 10. या दोघांचा गुणाकार 9 10 90. ते 90 25 च्या समोर लिहा. 9025. 95 चा वर्ग. ठीक आहे. हे झालं 2 अंकी संख्यांसाठी. मग 3 अंकी संख्यांसाठी तू काही वेगळं आहे का? नाही. त्याच्यासाठी पण सेम तसंच. 5 चा वर्ग लिहून घ्या 25 आणि 5 च्या समोर 12 आहे. आता इथे काही स्पेशल एक अंक वगैरे पकडायचं नाही. जेवढे उरतील तेवढी एक संख्या बनणार आहे. मग हे बनले 12. किती? 12. मग 12 नंतर कोण येणार आहे? 13. 12 नंतरची येणारी संख्या कुठली? 13. ती त्याला गुणाकारात घ्यायची. मग यांचं उत्तर बघा किती मिळते. 13 दुनी 26. 26 6 हातचे 2 येणार आहे. 13 1 13. 13 2 15. किती मिळतात? 156. तर 156 25 च्या समोर लिहायचे. तर हा झाला 125 चा वर्ग. तर 3 अंकी संख्या सुद्धा आलेली असेल तरी याच पद्धतीने आपल्याला वर्ग काढायचे. ठीक आहे. तर अजून 1-2 एक्झाम्पल पाहूयात. यानंतर 5 नंबर आणि 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूयात. आता या ठिकाणी परत आपण एक 3 अंकी संख्या घेतलेली आहे. तर या ठिकाणी अगोदर काय करणार? आपण 5 चा वर्ग लिहून घेणार आहे. सेम जसं करायचं तसंच. आणि याच्या समोर 11 आहे. तर 11 ही संख्या बनते. 11 नंतर कोण येत आहे? 12. 11 गुणिला 12. यांचा गुणाकार 12 1 12. 12 2 हातचा आला 1. 12 1 12. 12 1 13. 132. आता ही जी संख्या आहे ही 25 च्या समोर आपल्याला लिहायची. 132. तर हा झाला 115 चा वर्ग. ठीक आहे. आता एक शेवटची संख्या घेऊया 35 ची. आता या ठिकाणी बघा एकक स्थानी 5 आहे. 5 चा वर्ग लिहून घेऊ. 5 चा वर्ग 25. 5 च्या समोर कोण आहे? 3 आहे. आणि 3 नंतर येणारी संख्या 4. गुणाकार किती बनतोय? 4 त्रिक 12. तर हे 25 च्या समोर लिहायचे 12. तर वर्ग काय मिळतोय आपल्याला 35 चा? 1225. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे वर्ग आपल्याला काढायचे. जर संख्येच्या
एकक स्थानी जर 5 असेल तरच ही मेथड तुम्हाला वापरता येईल, अदरवाईज ही मेथड तुम्हाला वापरता येणार नाही. मग सरळ सरळ आपण जी पहिली मेथड पाहिली होती त्या पद्धतीने, फक्त ही लागू कोणाला होती, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल अशांसाठीच आहे. ठीक आहे. आता यानंतर टाईप 4 पाहूया. 4 नंबरचा टाईप आहे. आता यामध्ये काय असणार आहे, 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणे. आता काही ठिकाणी अगोदर पण पाहिला आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणे, पण तिथे काहीतरी कंडिशन होते त्याच्यानुसार. ठीक आहे. आता या ठिकाणी 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा, याच्यासाठी 2 मेथड आहेत. ही एक जी अगोदर आपण पहिल्या टाईप मध्ये जी पाहिली होती तीच मेथड आपण इथे वापरणार आहोत. ठीक आहे. आणि अजून एक दुसरी मेथड आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. याच्यापेक्षा पुढची मेथड सुद्धा सोपीच आहे. ठीक आहे. पण ही जी मेथड वापरणार आहे आपण, जी फर्स्ट टाईप मध्ये घेतली होती, तर ती संख्या ज्यावेळेस मोठ्या असतात, जास्त 3 अंकी संख्या जरी असेल पण मोठ्या असतील त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो गुणाकार करायला. तर त्यासाठी आपण ती दुसरी मेथड आहे ती सुद्धा वापरू शकतो. दुसरी मेथड आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता या ठिकाणी 156 ही एक संख्या आहे. तर पहिल्या टाईप मध्ये काय करत होतो आपण, सरळ सरळ 2 पार्ट करत होतो त्या संख्येचे, पण तिथे 2 अंकी संख्या होत्या, बरोबर आहे. मग सरळ सरळ 2 पार्ट होत होते. आता इथे 3 अंकी जरी असेल तरी तुम्हाला काय करायचंय, एक पार्ट एकक स्थानचा अंक असणार आहे आणि दुसरा पार्ट काय जे उरलेले असेल ते दुसऱ्या पार्ट मध्ये घ्यायचे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करणार आहे आपण, या 6चा वर्ग लिहून घ्यायचा आहे. 6चा वर्ग किती आहे, 36. ठीक आहे. आणि या 15 या संख्येचा वर्ग किती आहे, 225. बरोबर आहे. चला दोन्ही पार्टचे आपण वर्ग लिहून घेतले. नंतर काय करतो आपण, इथे या संख्येचा वर्ग अगोदर लिहून घेतो 36, नंतर हा वर्ग 225. ठीक आहे. यानंतर ही जी संख्या बनते या संख्येच्या एकक स्थानी कोणी 6, त्याच्या खाली काय करायचं, तुम्हाला शून्य घ्यायचं आहे. काय करतो आपण इथे शून्य घेत असतो. यानंतर काय करतोय आपण, हे जे दोन्ही पार्ट्स आहेत, दोन्ही संख्या यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, त्यांचा गुणाकार करूया. 15 गुणिले 6. 15 गुणिले 6 किती, 15 सक 90 होतात, बरोबर आहे. याची दुप्पट 90 गुणिले 2 किती होतात, 180. किती मिळतात, 180. आता ती संख्या या शून्याच्या समोर लिहायची, 180 या पद्धतीने, आणि नंतर यांची बेरीज. 6 आणि 0 6, 3 अधिक 0 3, 5 आणि 8 13, 13शी 3 हत्साला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, आणि हे 2. तर इथे 156 चा वर्ग किती मिळतो आपल्याला, 24,336 एवढा वर्ग आपल्याला इथे मिळतोय. ठीक आहे. आता याच पद्धतीने 144 चा वर्ग काढायचा आपल्याला. ही पण 3 अंकी संख्याच आहे. मग याचे 2 पार्ट्स बनवायचे. ही एकक स्थानचा अंक घेतलाय हा एक पार्ट, आणि उरलेल्या अंकापासून जी संख्या बनते हा एक दुसरा पार्ट. काय करतो, या दोघांचे वर्ग लिहून घ्यावा लागतो. 4 चा वर्ग किती, 16. ठीक आहे. आणि 14 चा वर्ग किती, 196. आता समजा इथे 4 च्या ऐवजी जर 2 असते, मग 2 चा वर्ग किती, 4. पण 4 न लिहिता आपण इथे 2 अंकी संख्याच लिहावं लागला आता, 0 4 या पद्धतीने. ठीक आहे. तर चला इथे 196 झालेत आपले. तर इथे आपण 16 लिहून घेणार आहेत. हे 16, त्याच्या समोर कोण आहे, 196. आता या संख्येमध्ये एकक स्थानी 6 आलेले, तर 6च्या खाली काय करायचं, तुम्हाला 0 घ्यायचंय नेहमीप्रमाणे, आणि नंतर काय करतो, या दोनही संख्यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, 14 गुणिले 4. 14 1 14, 14 2 28, 14 1 42, 14 4 56. किती मिळतात, 56. आणि याची दुप्पट 56 गुणिले 2, 112. ठीक आहे. ती संख्या शून्याच्या समोर लिहायची, 112, आणि नंतर यांची बेरीज आपल्याला इथे घ्यायची. 6 अधिक 0 6, 1 आणि 2 3, 6 आणि 1 7, 9 आणि 1 10, 10शी 0 हत्साला 1, 1 अधिक 1 2, 20,736. हा वर्ग कोणाचा आहे,
144. तर याचं अजून एक दोन एक्झाम्पल पाहूयात आपण. ठीक आहे. यानंतर 3 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 252चा वर्ग इथे आपल्याला काढायचा आहे. तर याचे 2 पार्ट बनवायचे. एक स्थानी हा अंक आहे 2, हा एक पार्ट बनला, आणि 25 हा एक पार्ट. 2चा वर्ग 0 4 लिहावा लागेल. ठीक आहे. फक्त 4 लिहायचे, 0 4 घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आणि 25चा वर्ग किती घेणार आपण इथे 625. बघा इथे संख्या कशी बनेल 625, आणि इकडे कोण ठेवायचं तुम्हाला 0 4. या पद्धतीने संख्या बनलेली. बरोबर आहे. आता यानंतर बघा एकक स्थानी कोण 1 4, तर त्याच्या खाली एक 0 घेऊन टाकायचं आहे आपल्याला. याच्यानंतर काय करतो या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. 25 गुणिला 2, 25 गुणिला 2 50 होतील, आणि याची दुप्पट 50 गुणिला 2 100. ठीक आहे. आता हे 100 कुठे ठेवायचं तुम्हाला या शून्याच्या समोर या पद्धतीने, आणि याची बेरीज 4 अधिक 0 4, इथे 0, इथे 5 येणार, 2 आणि 1 3, आणि इथे 6. या पद्धतीने 252चा वर्ग किती मिळतोय 63,504. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर समजा 3 अंकी संख्या सुद्धा आलेली असेल, तर जो आपला पहिला टाईप आहे तोच टाईप आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. तीच मेथड आपल्याला इथे वापरून या 3 अंकी संख्यांचा वर्ग करायचा आहे. पण काय होतं 3 अंकी संख्या काही जास्त मोठ्या असतील तर मग या पद्धतीचा हा जो गुणाकार असतो हा गुणाकार करायला थोडा वेळ जातो. तर त्याच्यामुळेच आपण एक दुसरी मेथड सुद्धा इथे पाहणार आहोत. तर ती पुढील व्हिडिओमध्ये आपण